हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, सुट्टीचा दिवस आहे, वीकेंड चालू झाला आहे आणि आम्ही तुम्हाला अजून एका अशा ठिकाणी घेऊन आलो आहोत जिथे आम्ही फर्स्ट टाईम आलो, तुम्ही सुद्धा क्वचितच ऐकलं असेल। हे आहे कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये या ठिकाणाचं नाव आहे, या रिसॉर्टचं फार्म हाऊसचं नाव आहे मॉन्टेरियो। तर तुम्हाला बॅक साईडला दिसत आहे हा मॉन्टेरियो रिसॉर्टचा गेट आहे आणि खूप लॅविश असं आहे, थोडंसं कॉस्टली आहे, पण याची जी ॲम्युनिटीज आहे, याचे जे सोयी सुविधा आहेत ते बऱ्यापैकी खूप चांगले आहेत असं आम्ही गुगलवरती सर्च केलेलं आणि त्यामुळे आम्ही हा निवडलेला आहे। आणि आम्ही आता एंट्री करतो, 12 वाजलेत। आता आतमध्ये काय काय आहे आणि काय काय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, कसे रूम्स आहेत ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे। तर कुठे जाऊ नका, आमचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकदा चेकिंग चालू आहे आणि आम्ही 7 जण आहोत इकडे। थोडं रिलॅक्स करूया इकडे। शाबास बेटा। तर फ्रेंड्स, मी तुम्हाला आता आमचा रूम दाखवतो। ॲक्च्युली आम्ही 3 रूम बुक केलेले। तर हा आहे आपला लॅविश रूम। लाईट लावतो मी जरा। ही आपली की आहे, ही की काढली तर लाईट ऑफ होते आणि हे ऑन होते। तर आम्ही 3 जण इकडे रूम शेअर करणार आहे, 1, 2 आणि 3। आणि चादर जी आहे त्याची क्वालिटी पण खूप चांगली जाड आहे एकदम, आणि थंडीचे दिवस आहेत, रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। आणि हे बघा फिनिशिंग बघा, हे सगळं वूड आहे। इकडे 2 ड्रॉवर दिले आम्हाला कपडे ठेवण्यासाठी। हे पहा, इकडे एक लॉकर आहे, इथे एक ड्रॉवर आहे। आणि एक चांगली गोष्ट म्हणजे हे बघा, जर आग लागली तर फायर एक्झॉस्ट पण आहे इकडे। डस्टबिनची पण सोय केलेली आहे, कुशन्स दिलेले आहेत, टीव्ही चालू आहे इकडे, एसी दिलेली आहे इकडे आम्हाला। कॉमन वॉशरूम पण जागा लांबसम आहे, हे बघा। आणि इकडे हीटर पण आहे, गरम पाणी पण येतं, थंड पाणी सुद्धा येतं। तर असा आहे आपला रूम। आशा करतो तुम्हाला सुद्धा हा रूम आवडला असेल। आणि मॉन्टेरियोमध्ये हा जो रिसॉर्ट आहे मॉन्टेरियो, त्या रिसॉर्टमध्ये जेवढे पण रूम्स आहेत ना ते सगळे अशाच प्रकारे बनवलेले रूम आहेत। काही छोटे आहेत, काही मोठे आहेत। आणि हे जे आम्ही रूम घेतले आहेत ते मिडल रेंजचे रूम आहेत। ह्याच्यापेक्षा पण भारी रूम्स आहेत ज्याची कॉस्टिंग पण थोडी वाढते, तर ते रूम आम्ही नाही घेतले। आम्हाला हे रूम बऱ्यापैकी ठीक वाटले, तर आम्ही हे बुक केले इकडे। लंच टाईम झालेला आहे आणि लंच टाईममध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो।
दुपारचे 2 वाजले आणि आपला आता लंच टाईम झालेला आहे. तर लंचमध्ये ॲक्च्युली मी आय प्रिफर चिकन आणि एग आणि जेवण अप्रतिम आहे. जेवण झालेलं आपलं पोट भरून. आता आपण इकडे गुलाबजामुन घेतलेले आहेत आणि आईस्क्रीम घेतलेले आहे. आता ते आपण पोट भरून खाणार आहोत. मॉन्टेरियो रिसॉर्ट आणि आम्ही जेव्हापासून आलो इकडे सकाळपासून तर थोडाफार एन्जॉय केला. जेवण खूप छान होतं इकडचं. नॉनव्हेज जेवलो आम्ही आणि व्हेजसुद्धा ट्राय केलं. व्हेज पण खूप छान होतं. आता आपण ग्राउंडला चाललो आहे. स्विमिंग पूल आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण बघणार आहोत. हा खूप मोठा रिसॉर्ट आहे. तुम्हाला राहण्यासाठी इकडे नॉर्मल रूमसुद्धा भेटतील आणि इकडे ह्या टाईपचे असे मचानसुद्धा आहेत इकडे राहण्यासाठी. आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलच्या एरियामध्ये आणि बघा तुम्हाला डीजेचं जे गाणं ऐकायला येते ना तिकडेच जाणार आहे आणि रेन डान्स आहे. आणि इकडे तुम्हाला जर स्विमिंग पूलमध्ये कपडे पाहिजे असेल तर त्याची पण सोय इकडे केलेली आहे या साईडला. इकडे एक जेवायचं आहे आणि हा जो पॅसेज आहे इकडे 1 डेसाठी येतात लोक जेवायला. आणि इकडे खूप मोठं हॉल आहे जिकडे तुम्ही सेमिनार वगैरे किंवा मोठ्या ॲक्टिव्हिटीज बर्थडे सेलिब्रेशन करू शकता. ॲप्रॉक्स 50-60-100 लोक आरामात बसतील इकडे. हा बघा इकडे ही जी साईड आहे ही पार्किंग साईड आहे. मागच्या साईडला इकडे आपण गाडी तिकडेच पार्क केलेली आहे. फायनली आपण इकडे आलो आहे गेम रूममध्ये. आता एंट्री करून बघूया आतमध्ये काय काय गेम्स आहेत ते. गेममध्ये इकडे टेबल टेनिस आहे, चेस आहे, सापशिडी आहे, लुडो आहे. जे लहानपणी आपण खेळायचो ते सगळं इकडे ठेवलेलं आहे. आणि जेव्हा आपण लहान होतो तेव्हा हे गेम खेळत होतो आणि मोठं झाल्यावरती सुद्धा खेळतो आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि इंडोर गेमसुद्धा आहेत, आउटडोर गेमसुद्धा आहेत. आता आपण बघूया इथं आउटडोर गेम्स कुठे कुठे आहेत ते. आणि खूप मोठं पॅसेज आहे आणि मी 10 मिनटं झालं चालतोय 2-3 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवल्या कुठे कुठे काय काय आहे ते. आणि हा बघा एक तुम्हाला सरप्राईज दाखवतो. एक मस्त असं आपल्याला एक पॅसेज भेटलेला आहे, ग्राउंड आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आय डोंट नो त्या लोकांनी मे बी लग्न किंवा बर्थडेसाठी देत असतील. हे बघा तुम्हाला दाखवतो. म्हणजे यांनी जागोजागी अशा पाण्याच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ज्यांना कोणी थकलं असेल तर ते लोक आरामात इकडे बसून पाणी पिऊ शकतील. आणि हा बघा एक गेम आहे इकडे दाखवतो तुम्हाला. मिनी स्विमिंग पूलला आलेलो आहे इकडे. आणि इकडे राईड्स आहेत, खूप साऱ्या राईड्स आहेत. आणि एक मजेदार गोष्ट अशी आहे इकडे एक ना बकेट भरलेली आहे आणि ते बकेट जेव्हा फुल होते ना बघा तेव्हा असं पूर्ण पाणी ना बकेटमधून खाली पडतं. लय मजा येते. आपलं ॲक्च्युली स्विमिंग पूल झालेलं आहे इकडे बघून. आणि हे लहान पोरांचं आहे स्विमिंग पूल. आता आपण नेक्स्ट ॲडव्हेंचर बघायला जाणार आहोत. आणि हायली रेकमेंडेड दिस प्लेस फॉर ओनली फॅमिली. आणि फॅमिली इकडे येऊन खूप मजा करू शकते. जेवण खूप चांगलं आहे. राहण्याची सुविधा पण खूप चांगली आहे इकडे. आता आपण ॲडव्हेंचर झोनला जाणार आहोत. फॉर एडवेंचर चलो जल्दी भागो, टाइम खत्म होने को आया है, 5 मिनट में पहुंचने का अपने को. चलो. आणि इथे जायचं आपल्याला. चला. हा लेट्स ट्राय. काहीतरी आपण ट्राय करूया ॲडव्हेंचर्स.
हां आलो आहे तर आपले पैसे वसूल करून जाऊया. आज काहीतरी करूया. चला पुढे जाऊया. दूसरा भी नहीं लगा, तीसरा भी नहीं लगा, ये लगा. जस्ट आम्ही कॅरम खेळलो, मी आणि अनुपनी, आणि मी जिंकलो कॅरममध्ये. यस, खूप वर्षांनी कॅरम खेळलो मी. हात बसला नव्हता तरीसुद्धा प्रयत्न केला आणि जिंकलो. आता आपण नेक्स्ट जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. आता चालू आहे की नाही बघणार आहे, कारण 5चा टायमिंग दिलेला आहे. ऑलमोस्ट 5:15 झालेलं इकडे. DJ चालू आहे. आता DJचा आपण नाचणार नाही आहे कारण थोडा टायर्ड झालेलो आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. डुबकी मारले, खूप पाणी थंड होतं, मजा आली. खूप मजा केली स्विमिंग पूलमध्ये सुद्धा. व्हिडिओ खूप मोठा झालेला, पण जास्त मी तुम्हाला दाखवणार नाही याच्यामध्ये कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. आणि आता आपण थोडं बाहेर पडलो आहे. हाय टी होती, कॉफी होती, स्नॅक्समध्ये ब्रेड बटर होतं आणि भजी केलेली, बटाटा भजी आणि मूग भजी होती. पोट भरून खाली, पोट जाम झालेलं. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आता थोडं वॉकिंग करतो इकडे. आणि इकडे पाठीमागे लहान पोरांसाठी स्विमिंग पूल आहे. तू अगर ये सब सीख गया ना सागर, ये तो वहाँ बाउंड्री है. Thank you so much. Thank you. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया. सो फायनली आपला प्लेट आलेला आहे इकडे बघा. आणि पोट भरून जेवणार आहे आज. रात्रीचे 10 वाजलेत आणि DJ पण चालू आहे बघा. आता आले
आहेत आणि आमचं पोट भरून जेवण झालेलं आहे. आता आमच्या जे पंटर लोक आहेत त्या लोकांना आईस्क्रीम खायचं आहे आणि आईस्क्रीम ॲक्च्युली काउंटर संपलेला, पण मी यांना चालू करायला सांगितलं काय आईस्क्रीमचं काउंटर. आणि आता आपला आईस्क्रीम चालू आहे इकडे. मी, योगेश भाऊ, सागर आहे, अनूप आहे, आम्ही चौघंजण आता आईस्क्रीम खाणार आहोत स्ट्रॉबेरी फ्लेवर. सो फायनली आपला आईस्क्रीम इकडे रेडी झालेला आहे आणि सर्व करण्यासाठी जाऊया आपण पुढे. अच्छा कौन ले रहा है, योगेश भाई ले रहे या रोहन ले रहे? सो फायनली रात्रीचे 12 वाजलेत. ये ब्लॉग चालू हो गया चल. आणि आम्ही आता बाहेर आउटिंग करतोय. सेल्फीज टाइम. योगेश भाई माउंट एरिया ऊपर आना चाहिए. सेल्फीचा टाइम चालू आहे आणि योगेश भाऊ सेल्फी काढतो. आगे ट्रक है. इधर देखिएगा भाई, उधर उधर आगे आगे. आणि आता झोपायची तयारी होणार आहे थोड्या टायमामध्ये. तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे. आम्ही उद्या सकाळीसुद्धा काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्हाला एक सांगायचं होतं ॲक्च्युली. तुम्ही आमची व्हिडिओ पाहताय जरूर, पण सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्राईब करा. कारण ना कसं माहिती आहे 80% लोकांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे. तर ते प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही त्या नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्याल. प्लीज 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 सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू. hours later. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी झालेले आहे 9 वाजलेले आहे. मस्तपैकी फ्रेश झालो आणि नाश्ता करायला आलो. इकडे नाश्त्यामध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत इकडे, पण मी स्टार्टिंग केलेली आहे नाही. मला दाखवतो. वॉटरमेलन, आणि वॉटरमेलनमध्ये 90% पाणी असतं आणि आरोग्यासाठी खूप 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 चांगलं असतं. मी सुरुवात वॉटरमेलनने केली. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण काय काय आहे ते. दिनेश भाई इज मोस्ट एडवेंचरस पर्सन. तू आएगा ना, आजा. अरे थोड़ी देर के लिए भगवान देख. और दिनेश भाई ने बाजी मार ली है, पहला नंबर आ गया है. What is the first prize? मिस्टर दिनेश गुप्ता Completed the task. has completed the task and successfully coming. अच्छा था, इंटरेस्टिंग. और एक बार करो, दिन भर करते रहो इधर ही. अभी जो शिकार है ना वो भी उतना पतला होता है, दिनेश भी पतला होता है, तो पतला होता है वेट कम रहेगा. आणि खूप चांगल्या पद्धतीने रीतीने ही महिला बघा मस्त चालते वरून. आणि खूप डिफिकल्ट टास्क आहे. तुम्हाला असं वाटत असेल की खूप इझी आहे, कोणीही करू शकतो, तर असं काही नाही आहे. आणि अरे बाबा बहुत डेंजर था रे टास्क, ये हालत ख़राब हो गई. नेक्स्ट टाइम आलो ना परत एकदा करणार. आणि हां
ॲक्च्युली हा असा टास्क आहे जे तुमच्या मनातून पूर्णपणे भीती गायब करू शकते आणि तुम्ही एकदा केलंच पाहिजे हा टास्क. हा जो सेक्शन आहे इकडे रायफल शूटिंग आणि ॲरो खूप गर्दी पण आहे इकडे ॲक्च्युली आणि इंटरेस्टिंग आहे. माझ्या मागे ना झिप लायनिंग चालू आहे इकडे आणि लास्ट टाइम जेव्हा कामातला गेलेलो तेव्हा मी हे केलेलं आणि खूप ऑसम मजा येते झिप लायनिंगमध्ये. तुम्ही पण करा एकदा, मनातून जेवढं पण डर आहे भीती आहे सगळं निघून जाईल. गाईज आपली आता जाण्याची तयारी आणि खूप मजा आली. हे 1.5 दिवस आम्ही इकडे जे राहिलो ते मी, मोदीजी, दिनेश भाई, सुमनदा, योगेश भाऊ, अनूप, सागर, आम्ही जे 7 जणांचे एन्जॉय केलं, ऑसम एन्जॉय केलं. थोडं कॉस्टली होतं, त्याचे रिव्ह्यू मी तुम्हाला थोड्या टायमात देणार आहे आता की कसं झालं ते आमचं सगळं पूर्ण पिकनिक आणि किती पॅकेजमध्ये झालं ते. आणि तुम्ही जसं ट्राय करत असाल कुठे असं वेकेशनमध्ये तर मॉन्टेरो इज अ बेस्ट ऑप्शन फॉर यू. मला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू. टिल देन, गुड नाईट, गुड बाय.